आपल्या शरीरामध्ये रक्तामधील अनावश्यक घटक किडनीमध्ये फिल्टर होऊन ते लघवीद्वारे शरीराच्या बाहेर फेकले जातात. यामध्ये काही फंक्शन जर चेंज होत असेल, क्षारचे प्रमाण जर जास्त वाढले असेल किंवा इतर काही कारणामुळे मूतखडा म्हणजेच रिनल स्टोन, किडनी स्टोन तयार होऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर भुसारी पाटील आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्या शरीरामध्ये अनावश्यक रक्तातील घटक बाहेर काढण्याची जी प्रक्रिया असते ते एक्सक्रीटरी सिस्टीम याद्वारे केली जाते. यामध्ये किडनी, नळी म्हणजे युरेटर, लघवीची पिशवी म्हणजे युरिनरी ब्लॅडर व बाहेर फेकणारी नळी म्हणजेच युरेथ्रा अशी रचना असते. शरीरामध्ये 2 किडनी असतात, राईट आणि लेफ्ट. परंतु काही जणांमध्ये एकच किडनी असू शकते किंवा दोन्ही किडन्या फ्यूज असतात किंवा किडनीची पोझिशन खालती असू शकते, त्याला एक्टोपिक किडनी असे पण म्हणतात. ह्या दोन्ही किडनी युरेटरद्वारा लघवीची पिशवी म्हणजेच युरिनरी ब्लॅडरशी कनेक्ट होत असते. यामध्ये लघवी स्टोअर होऊन युरेथ्रा म्हणजेच लघवीच्या नळीद्वारे हे शरीराबाहेर फेकली जाते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे कार्य ही आपली किडनी करत असते. परंतु काही कारणाने जर क्षारचे प्रमाण शरीरात जास्त वाढत असेल किंवा इतर काही कारण, जेनेटिक कारण पण असू शकते, यामध्ये मूतखडा तयार होण्याचं प्रमाण वाढते. यालाच आपण रिनल स्टोन किंवा किडनी स्टोन असे पण म्हणतात. हे किडनी स्टोन, रिनल स्टोन, मूतखडा सोनोग्राफीवर कसे दिसतात हे आपण बघूया. त्याआधी जर पेशंटला मूतखडा असेल तर त्यामध्ये काय सिम्पटम्स दिसू शकतात, काय त्रास होऊ शकतो. प्रथम, खूप प्रमाणामध्ये सिव्हिअर पेन होऊ शकतो, प्रचंड प्रमाणामध्ये पेन असतो. त्याच प्रमाणामध्ये लघवीला जळजळ होणे किंवा लघवी हळुवार होणे किंवा थेंब थेंब लागणे या पण गोष्टी होऊ शकतात. त्याचप्रमाणे मळमळ होणे किंवा उलटीचे प्रमाण वाढणे या गोष्टी पण या कंडिशनमध्ये होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सिव्हिअर पेन. हे स्टोन आपण सोनोग्राफीवर कसे तपासतो. सोनोग्राफीवर स्टोन हे वेगवेगळ्या पार्टमध्ये असू शकतात, जसे की किडनीमध्ये, नळीमध्ये म्हणजे युरेटर, लघवीची पिशवी म्हणजे युरिनरी ब्लॅडर किंवा जी लघवी आपण बाहेर फेकली जाते ते युरेथ्रा. असे 4 ठिकाणी हे किडनी स्टोन असू शकतात. नंबर 1, किडनी स्टोन हे जर किडनीमध्ये असतील तर त्याला आपण नॉन ऑब्स्ट्रक्टिंग रिनल कॅल्क्युला म्हणजेच हे खडे जे आहेत ते किडनीमध्ये आहेत परंतु ते ऑब्स्ट्रक्शन वगैरे करत नाहीत, ते किडनीमध्ये असतात. त्यांची साईज 3-4 मिलीमीटर पासनं ते जवळपास 30-40 मिलीमीटर पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकते. त्याच प्रमाणामध्ये जर खडा हा किडनीचा पेल्विस आणि नळी म्हणजे युरेटर या जंक्शनला असेल तर आपण त्याला पेल्वी युरेट्रिक जंक्शन कॅल्क्युलस असे म्हणतात. म्हणजे किडनीचं तोंड आणि युरेटर या जंक्शनला जर तो खडा असेल तर पेल्वी युरेट्रिक जंक्शन मूतखडा असे आपण म्हणतात. यामध्ये किडनीला सूज पण आली असते कारण ऑब्स्ट्रक्शन असते व जो मागचा भाग आहे पेल्विक कॅलेसिल सिस्टीम त्याला डायलिटेशन होते व त्याला आपण हायड्रोनेफ्रासिस असे म्हणतो. जर हा खडा युरेटरमध्ये म्हणजेच नळीमध्ये जर आला असेल तर त्याला आपण युरेट्रिक कॅल्क्युलस असे म्हणतात, नळीमधील खडा. यामध्ये सुद्धा सिव्हिअर पेन असतो व प्रॉक्सिमल पार्ट म्हणजे मागील बाजूस नळीमध्ये सूज होते व त्याप्रमाणे किडनीमध्ये पण सूज येते. याला आपण हायड्रोनेफ्रॉसिस प्लस हायड्रोयुरेटेरोनेफ्रॉसिस म्हणजेच ऑब्स्ट्रक्शनमुळे डायलिटेशन होते व त्यामुळे त्याला नळीला व
किडनीला सूज येते. जर हा खडा लघवीची नळी व लघवीची पिशवीच्या जंक्शनला जर आला असेल तर त्याला आपण व्हसायको न्यूरेट्रिक जंक्शन कॅल्क्युलस असे म्हणतात. यामध्ये तो लघवीची पिशवी व नळी जे जिथं जंक्शन असते, जॉईंट असतो, तिथे ते अडकलेला असतो आणि यामध्ये सुद्धा नळी आणि किडनीमध्ये सूज असते. यानंतर जर खडा हा लघवीच्या पिशवीमध्ये जर पडला असेल तर त्याला आपण व्हसायकल कॅल्क्युलस असे म्हणतात, म्हणजे लघवीच्या पिशवीतील खडा. यामध्ये सुद्धा पेशंटला लघवीला जळजळ होणे किंवा त्याचप्रमाणे लघवी अडकणे या गोष्टी सुद्धा होत असतात. अशा प्रकारे युरिनरी ब्लॅडर म्हणजेच लघवीच्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खडे असतात. हा जर खडा लघवीच्या नळीमध्ये युरेथ्रामध्ये अडकला असेल तर लघवी ब्लॉक सुद्धा होऊ शकते आणि जर खडे जर जास्त प्रमाणात असतील तर अशा कंडिशनमध्ये किडनी डॅमेज सुद्धा होऊ शकते. अशा कंडिशनमध्ये आपण त्वरित सोनोग्राफी करून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. धन्यवाद.